सूर्या अन पासल कर कान्या सूर्या अन पासल कर काकडे घेते पाहून रे कर कान्या सूर्या अन पासल कर काकडे घेते पाहून रे कर गोदाजी यसाची धावत मोर गोदाजी यसाची धावत मोर कुठे निघाले अभिरुची मॉलला फिनिक्स नाही निघाले सगळे रायरेश्वराला होस्मानाचे शपथ घोषणा दिली आमच्या भूतपूर्व प्रधानमंत्री शास्त्रीजींनी, पण त्याची प्रेरणा शिवाजी महाराजांपासून आहे. कारण शिवरायांनी इथल्या शेतकऱ्याला, मजुराला, कामगाराला, बलुतेदाराला काय सांगितलं? तुझं काम सांभाळायचं, माती कसायची, शेती पिकवायची, पण पिका उभा राहिल्यानंतर तुझं गोधन आणि तुझं पीक कापून नेण्यासाठी जर इथं कोणी यवन आला तर उजव्या हातातली कुदळ फावडं तुला डाव्या हातात घेऊन हातात तलवार खाली लागे. प्रत्येक वेळेला शिवाजी महाराज येणार नाहीये तुमच्या रक्षणासाठी, तुला बनावं लागेल मावळा. आणि म्हणून मी मगाशी म्हणलं की शिवरायानं स्वराज्यासाठी आधी नांगर धरीला हाती. काय केलं? शिवभावत जंबून मैत्रे, शिवभावत जंबून मैत्रे, तुझा मातेच्या स्वप्नाचा रे. शिवभावत जंबून मैत्रे, तुझा मातेच्या स्वप्नाचा तर भूमीत फिरवून सोन्याचा नांगर, भूमीत फिरवून सोन्याचा नांगर. लागलाय मावळ पेटायला हो, लागलाय मावळ पेटायला, मावळ पेटायला हो, लागलाय मावळ पेटायला, लागलाय मावळ पेटायला हो, लागलाय मावळ पेटायला. या तिथं तोहिर तिथेच बसलाय रायरेश्वर, भंडारा उजळू देवाच्या मोर, भंडारा उजळू देवाच्या मोर. सूरज घेऊन फुलवायला हो, सूरज पकडल्याला, घेऊन फुलवायला हो, सूरज पकडल्याला, घेऊन फुलवायला हो, सूरज पकडल्याला, घेऊन फुलवायला हो. त्या रायरेश्वराचा रावळा आमचा राजा काय करतोय? हे शंभू महादेवा, यवनांची दिना आणि गुणांची मोडून आम्ही सर्व मावळे एक दिलाने, एक मताने या राज्यात हिंदवी स्वराज्य स्थापन करू असं म्हणत सरकन त्याने आपली कटार काढली. रक्ताना अभिषेक केला महादेवाचा आणि मग म्हणून शाहीर म्हटला, स्वराज्याची शपथ घे. उदय स्वातंत्र्याचा चाहला आई भाग
छत्रपती शिवाजी महाराज की जय. चालक साराने